तर मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आहे आणि पाठीमागे जे काम चालू आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसणार आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो. तर हे गंज रचण्याचं काम चालू आहे. तर गंज रचणे म्हणजे काय, जे तुम्ही ज्वारीची भाकरी खाता ती ज्वारी हार्वेस्ट झाल्यानंतर जे खाली शिल्लक राहतं त्याला कडबा म्हणतात. तर तोच कडबा एकावर एक रचण्याचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने त्याच्या पेंड्या बांधल्या जातात. त्या पेंड्यानंतर एकमेकावरती टाकल्या जातात आणि त्या टाकून त्यानंतर अशा पद्धतीने रचलं जातं. तर ते रचून झाल्यानंतर एक साईडनं आपण त्याला ठोकून घेतो, कारण की ते व्यवस्थित बसलं पाहिजे, फिट बसलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते पावसाने भिजू नये म्हणून आपण त्याच्यावरती कागद झाकतो आणि हेच कडबा नंतर आपण जनावरांच्या खाद्य म्हणून वापरतो. तर तो जनावरांसाठी चांगला असतो, त्यासाठी आपण त्याला अशा पद्धतीने साठवून ठेवतो. तर हे मोजतात कसं, तर आमच्या इकडं 1000 पेंडी कडबा झाला, 2000 पेंडी कडबा झाला, अशा पद्धतीने मोजतात. तर तुमच्या इकडे कसं मोजतात हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी शिकत असतो आणि ही जी गोष्ट आहे ती लुप्त होत चाललेली आहे. त्याच्यामुळं म्हटलं बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, त्यासाठी माहिती द्यावी म्हटलं. तर माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी छोट्या मोठ्या गोष्टी शिकतोय, त्या मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अकाउंटला नवीन असाल तर जरूर फॉलो करा.